कौन देगा कुर्बानी असा खोचक सवाल भाजपनं विरोधकांना केलाय। राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकाच्या अनुषंगानं हा सवाल भाजपनं विरोधकांना केलाय। येत्या मे महिन्यात राज्यसभा आणि विधान परिषदेवरचे काही खासदार आणि आमदार निवृत्त होत आहेत। त्यामध्ये शरद पवारांचा समावेश आहे, राज्यसभेच्या उमेदवारांमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या आमदारांमध्ये समावेश आहे। त्यामुळे या जागांवर आता कोण निवडून जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या कोट्यातून या जागा निवडून जाणार आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधाऱ्यांचं 227चं संख्याबळ पाहता फक्त एक खासदार आणि एक आमदार विरोधकांचा निवडून जाणार आहे। त्यामुळे या जागांवर कुणाची वर्णी लागणार याबाबत चुरस आहे। खरं तर संजय राऊतांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नावाचे संकेत दिलेत, पण या नावांवर एकमत होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण बघूयात। 16 मार्च आणि 13 मे महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन तारखा सगळ्यांना लक्षात ठेवाव्या लागतील, कारण या दोन तारखांच्या भोवती दोन राजकीय नेत्यांचं भवितव्य फिरतंय। हे दोन नेते आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे। 16 मार्चला राज्यसभेची निवडणूक होतीये। यामध्ये शरद पवार पुन्हा एकदा निवडून जाणार का याची उत्सुकता आहे। तर 13 मेला विधान परिषदेतल्या 9 जागा रिक्त होत आहेत। यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही कार्यकाळ संपतोय। संख्याबळ पाहता राज्यसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी विरोधकांना फक्त एकच जागा मिळणार आहे। याच संदर्भात भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी एक व्यंगचित्र काढून विरोधकांना डिवचलंय। यामध्ये विचारलंय की कुर्बानी कोण देणार। भाजपनं विचारलेल्या या प्रश्नाला ठाकरेंनी उत्तर दिलंय। लक्षात घ्या की महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। निर्णय एकमतानंच होणार आहे ना। आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे। शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत। काँग्रेस पक्षाचेही काही लोक निवृत्त झालेले आहेत। शिवसेनेच्या सुद्धा एक सदस्य आमच्या प्रियांका निवृत्त झालेले आहेत। त्याच्यामुळे तीन पक्षांना मिळूनच निर्णय घ्यावा लागणार आहे। च्या डोक्यामध्ये जे गणित आहे ते वेगळं आहे। संजय राऊत यांना असं वाटतं की राज्यसभेवर यावेळेला उबाटा गटाचा खासदार निवडून जाऊ नये। यावेळेला राज्यसभेला उबाटा गटाला संधी मिळू नये, कारण यावेळेला राज्यसभेला उबाटा गटाला संधी मिळाली तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील। प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत आणि यावेळेला राज्यसभेची निवडणुकीमध्ये उभाटा गटाला जागाच मिळू नये यासाठी संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये गणित चाललंय। त्यावर महाविकास आघाडीची आणि इंडिया अलायन्सची बैठक होईल आणि त्यामध्ये आम्ही मित्रपक्ष बसून याबद्दल चर्चा अंतिम निर्णय घेऊ। शरद पवारांना काँग्रेस सपोर्ट करणार आहे का? काँग्रेस सपोर्ट करते का शरद पवारांना? आता चर्चेच्या आधी कोणत्याही प्रकारचं विधान करणं चुकीचं आहे। चर्चा जी आहे ही पहिले आघाडी पक्षांमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। आघाडी पक्षात चर्चा झाल्यानंतर जरूर आम्ही पक्षश्रेष्ठीची त्या संदर्भात। हे झालं राज्यसभेच्या बद्दल। तर विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ 13 मेला संपतोय। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत निवडून जायला इच्छुक आहेत। उद्धव ठाकरेंचं जाणं थोडंसं कठीण दिसतंय। अजिबात कठीण नाही। शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे 20, त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवारांचं बळ हे 10चं आहे। तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान मिळून आणि 50 पर्यंत जात आहे। जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे। विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील उद्धवजी ठाकरे एकट्याच्या जीवावर विधान परिषदेमध्ये जाऊ शकणार नाहीत। त्यांना काँग्रेसच्या कुबड्या घ्याव्या लागणार आहेत आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस वागतंय ते बघता काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेसाठी पाठिंबा देईल का ही देखील शंका आहे। येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस देखील आपली वेगळी चूल मांडेल आणि स्वतंत्र भूमिका घेईल याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळे विधान परिषदेसाठी देखील
उद्धवजी ठाकरे यांना दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या चरणावर आपला उरलेला पक्ष अर्पण करावा लागेल. राज्यसभेच्या निवडणुकीची गणितं पाहता 7 पैकी 6 खासदार महायुतीचे निवडून जातील, तर एक विरोधकांचा खासदार निवडून जाईल. तर विधान परिषदेत 9 पैकी महायुतीचे 7 आमदार सहज निवडून येतील. विरोधकांचा एकच आमदार निवडून जाईल. विरोधकांच्या पैकी उद्धव ठाकरे यांचा आणि शरद पवार यांच्या गटाच्या शशिकांत शिंदे यांचा कार्यकाळ संपतोय. राज्यसभेत शरद पवार यांना पाठिंबा द्यायचा आणि त्या बदल्यात विधान परिषदेत शरद पवार यांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देईल असं गणित असू शकतं. पण यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला काय येणार, त्यामुळे काँग्रेसची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. तसंच एका जागेसाठी 3 पक्ष टेबलवर प्रत्यक्ष वाटाघाटीला बसतील तेव्हा नक्की काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महायुतीचे 7 पैकी 6 खासदार येतील आणि एक विरोधकांचा निवडून येईल असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचं गणित सध्या तरी सोपं केलंय. असं आहे की मी आज एवढंच सांगेन की आमचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं हे पक्का आहे. एक जागा विरोधकांना मिळेल, ती कोणी घ्यायची ते ठरवतील. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते हुशार आहेत. त्यामुळे आता जरी गणितं सोपी दिसत असली तरी आयत्या वेळेला महायुती अतिरिक्त उमेदवार देणार का, यावर ही लढाई बिनविरोध होणार की रंजक हे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.